नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण 5 मे 2024 रोजी झालेल्या शिपाई पदाची प्रश्नपत्रिका बघणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न आहे, इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर बघा, इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो. आणि इन्सुलिनची निर्मिती कुठे होते जर असा प्रश्न आला तर ते होते स्वादुपिंडामध्ये. स्वादुपिंडामध्ये कुठे? तर स्वादुपिंडामध्ये बीटा सेल्स असते. स्वादुपिंडामधील बीटा सेल्स येथे इन्सुलिनची निर्मिती होते आणि इन्सुलिनच्या कमतरतेमुळे काय होतो? मधुमेह होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर बघा, मौर्य साम्राज्याची स्थापना ही चंद्रगुप्त मौर्य यांनी केली. चंद्रगुप्त मौर्य लक्षात ठेवा. तर काय येणार याचा आन्सर? यापैकी कुणीही नाही, कारण की मौर्य साम्राज्याची जी स्थापना आहे ती चंद्रगुप्त मौर्य यांनी केली. आणि यांनी कोणाला हरवून केली? तर धनानंद जो नंद वंशाचा होता. धनानंदला हरवून चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली. चंद्रगुप्तचा मुलगा कोण मित्रांनो? चंद्रगुप्तचा मुलगा बिंदुसार. आणि बिंदुसारचा मुलगा कोण आहे? चक्रवर्ती सम्राट अशोक. बघा, लक्षात ठेवा, सम्राट अशोक हे चंद्रगुप्त मौर्याचे नातू होते. चंद्रगुप्त मौर्याचा मुलगा बिंदुसार आणि बिंदुसारचा मुलगा अशोक. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आढळतात? तर याचा आन्सर आहे मित्रांनो कर्नाटक. पहिल्या नंबरवर कर्नाटक आहे, दुसऱ्या नंबरवर आसाम आणि तिसऱ्या नंबरवर आहे तामिळनाडू. काय आहे? तामिळनाडू. लक्षात ठेवा, भारतात सर्वात जास्त कर्नाटक राज्यात, सेकंड नंबरला आसाम आणि थर्ड नंबर तामिळनाडू राज्यात हत्ती आढळतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एड्स हा रोग कशामुळे होतो? तर बघा, एड्स हा रोग आहे हा विषाणूमुळे होतो. आणि एड्सचा फुल फॉर्म काय आहे विचारला जातो परीक्षेमध्ये. ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. काय आहे एड्सचा फुल फॉर्म? ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. आणि एड्सचा जो व्हायरस आहे त्याचं नाव काय? तर त्याचं नाव आहे HIV, ह्युमन इम्युनो व्हायरस. काय आहे? HIV. बघा, जीवाणूमुळे कोणत्या होतात? जीवाणूमुळे टीबी झालं, कावीड झालं, हेपॅटायटिस झालं, असे रोग होतात. आणि फंगसमुळे काय होते? ते दात, खाज, खुजली सारखे रोग फंगसमुळे होतात. आणि परोपजीवीमुळे काय होते? तर मलेरिया, हिवताप, प्लाझ्मोडियम या परोपजीवीमुळे मलेरिया नावाचा रोग होतो. तर एड्स विषाणूमुळे होतो. कोणता विषाणू? HIV. आणि एड्सचा फुल फॉर्म काय? ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. लक्षात ठेवा. बघा विद्यार्थ्यांनो, हे सर्व प्रश्न पिऊनच्या परीक्षेला आलेले आहेत. केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे? तर याचा आन्सर आहे येवला येथे. आणि येवला कुठे आहे ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय येवला येथे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, झाडाचे वय कशावरून ठरवितात? तर बघा, झाडाच्या बुंद्याच्या आतील वर्तुळावरून झाडाच्या बुंद्याच्या आतील वर्तुळावरून झाडाचे वय ठरविल्या जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे? यशवंतराव चव्हाण कोण होते? तर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. आणि त्यांचे स्मृतीस्थळ कुठे आहे? तर त्यांचे स्मृतीस्थळ कराड प्रीतिसंगम येथे आहे. आणि कोणत्या नदीवर? कराड, कोयना व कृष्णा. कोयना आणि कृष्णा, बरोबर, कराड. लक्षात ठेवा, कोयना आणि कृष्णा यांच्या संगम कराड येथे यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, मध्यरात्रीचा सूर्य कुठे उगवतो? तर बघा, मध्यरात्रीचा सूर्य उगवतो नॉर्वेला. कुठे उगवतो मध्यरात्रीचा सूर्य? नॉर्वेला. आणि उगवत्या सूर्याचा देश विचारलं तर काय येईल? जपान. उगवत्या सूर्याचा देश. उगवत्या सूर्याचा देश जर विचारलं तर काय येतो? जपान. आणि पांढऱ्या हत्तीचा देश कोणत्या देशाला म्हणतात? पांढऱ्या हत्तीचा देश कोणत्या देशाला म्हणतात ते मला कमेंट मध्ये सांगा. एक क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही? तर कावीळ पाण्याद्वारे पसरतो, नारू पाण्याद्वारे पसरतो, पटकी सुद्धा पाण्याद्वारे. हिवताप आताच बघितलं ते हिवताप काय आहे? प्लाझ्मोडियम या नावाच्या परजीवीमुळे हिवताप होतो. प्लाझ्मोडियम नावाच्या परजीवीमुळे हिवताप नावाचा रोग होतो. कावीळ, पटकी आणि नारू हे पाण्याद्वारे पसरणारे रोग आहेत. संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? तर बघा, संसद, लोकसभा प्लस राज्यसभा प्लस राष्ट्रपती. या तिघांची मिळून काय बनल्या जाते? संसद. लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती या तिघांची मिळून संसद बनल्या जाते. आणि संसदचं आर्टिकल काय आहे? संसदचं विचारते परीक्षेत तर काय? संसदचं 79. ला लक्षात ठेवा. ट्रिक आहे सरला. 79, 80 आणि 81. आता सरला म्हणजे काय? स वरून संसद घ्या, र वरून राज्यसभा, ल वरून लोकसभा. ठीक आहे. 79, 80, 81. ठीक आहे. हे यांची कलम आहे. आणि राष्ट्रपतीचं कलम काय आहे? 52. हे सर्व कलम वारंवार परीक्षेत विचारतात, तर म्हणून हे सुद्धा एक्स्ट्रा माहिती लक्षात ठेवा आणि पाठ करून टाका. एक मिनिट. सर्वोच्च न्यायालयाचे कलम काय? सर्वोच्च न्यायालयाचे कलम आहे 124. आणि आपल्या उच्च न्यायालयाचे कलम आहे 214. लक्षात ठेवा मित्रांनो, दोन्ही विचारले जाते. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बघा, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? कळसुबाई. आणि हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे अहमदनगर जिल्ह्यात. आणि याची लांबी किती आहे? 1646 मीटर. किती आहे? 1646 मीटर. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई. कोणत्या जिल्ह्यात? तर अहमदनगर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते गाव कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे? तर बघा, याचा आन्सर आहे कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर काय? नरसोबाची वाडी. कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर नरसोबाची वाडी आहे. आणि कराड कुठे आहे? कृष्णा कोयना. कसं लक्षात ठेवायचं? कृष्णा प्लस कोयना, तिन्ही याच्यात क येतील. ही ट्रिक आहे याची. क कृष्णा कोयना. आणि कृष्णा पंचगंगा नरसोबाची वाडी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? तर बघा, गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे गंगा यमुना. कोणती आहे? यमुना. आणि गंगा नदीचा उगम कुठे येतो? गंगोत्री. या ठिकाणी गंगा नदीचा उगम होतो. आणि गोदावरी नदीला काय म्हणतात? दक्षिण भारतातील गंगा. गोदावरी नदीला काय म्हणतात? दक्षिण भारतातील गंगा. आणि कोसी नदीला काय म्हणतात? बिहारचे दुःखाश्रू. कोशी नदी. आणि बंगालचे दुःखाश्रू कोणाला म्हणतात? दामोदर नदीला. बंगालचे दुःखाश्रू दामोदर नदी. बिहारचे दुःखाश्रू कोशी नदी. गोदावरी दक्षिण भारतातील गंगा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जीएसटीचा फुल फॉर्म काय आहे? तर बघा, जीएसटीचा फुल फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. काय आहे? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आणि जीएसटी कधी लागू झाली? 1 जुलै 2017 ला. 1 जुलै 2017 ला. म्हणून 1 जुलै हा दिवस आपण जीएसटी दिवस म्हणून साजरा करतो. आणि पहिला देश कोणता आहे जीएसटी लागू करणारा? तर तो आहे फ्रान्स. आणि पहिलं राज्य तर ते आहे आसाम. पहिलं राज्य विचारलं तर आसाम, पहिला देश विचारला तर फ्रान्स. आणि डेट काय? 1 जुलै 2017. आणि याचे कलम किती आहे? जीएसटीचा कलम आहे, कलम नाही,
121 घटना दुरुस्ती. 121 घटना दुरुस्ती जी झाली 2016ला. 121 घटना दुरुस्ती जीएसटीशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गोलकोंडा खान भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे आंध्र प्रदेश राज्यात. गोलकोंडा खान कशासाठी प्रसिद्ध आहे? तर गोलकोंडा खान ही इथे कोहिनूरचा हिरा सापडला होता. कोहिनूरचा हिरा गोलकोंडा खान मध्ये सापडला होता आणि हे खान आंध्र प्रदेश राज्यात आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात कन्नडला वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा मित्रांनो, याचे आन्सर आहे नागपूर जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रामध्ये कन्नडला वाघ अभयारण्य नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दुधात मीठ कालवणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. तर याचा अर्थ होतो एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे. म्हणजे समजून जा, एखाद्याचं काहीतरी सर्व काही बरोबर होत आहे तर त्याच्यामध्ये विघ्न आणणे, त्याला म्हणतात दुधात मीठ कालवणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संपूर्ण डिजिटल व हायटेक वर्गखोल्या असलेले पहिले राज्य कोणते आहे? तर बघा याचा आन्सर आहे केरळ. संपूर्ण डिजिटल व हायटेक वर्गखोल्या असलेले पहिले राज्य आहे केरळ. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुळजापूर हे धार्मिक स्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बघा, तुळजापूर हे धार्मिक स्थान उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे. तुळजापूर हे धार्मिक स्थान उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये आहे. आणि विद्यार्थ्यांनो, तुमच्या जिल्ह्यामध्ये काय फेमस आहे ते मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मला माहित पडेल तुमच्या जिल्ह्यामध्ये काय काय फेमस आहेत. आणि तुम्ही हा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला माहिती पडेल. म्हणून तुमच्या जिल्ह्यामध्ये काय फेमस आहे ते कमेंट मध्ये सांगा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो? तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे 21 मार्चला. 21 मार्चला जागतिक वन दिवस साजरा केला जातो. आणि 5 जूनला काय असते? जागतिक पर्यावरण दिवस. जागतिक पर्यावरण दिवस 5 जूनला असते आणि 21 मार्चला जागतिक वन दिवस. आणि 21 जूनला काय असते? 21 जूनला असते काय म्हणते? योगा दिवस. योगा दिवस 21 जून. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले आहे? तर बघा याचा आन्सर आहे राजा बडे. राजा बडे यांनी जय जय महाराष्ट्र माझा हे गीत लिहिले आहे. आणि हे गीत कोणी गायले आहे? तर हे गीत गायले आहे साहिर साबळे. साहिर साबळे यांनी हे गीत गायले आहे. आणि जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्राचं राज्यगीत आहे. ठीक आहे. कुसुमाग्रजचं पूर्ण नाव काय? कुसुमाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे? तर ते विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव कुसुमाग्रज आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सध्या भारतीय नौदलाचे प्रमुख कोण आहे? तर बघा, नौदलाचं प्रमुख कोण आहे? नौदलाचा आहे ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी. आणि आर्मीचं कोण आहे मित्रांनो? आर्मीचा आहे उपेंद्र द्विवेदी. उपेंद्र द्विवेदी आर्मीचं. आणि एअरफोर्सचं कोण आहे? एअरफोर्सचं प्रमुख तर ते आहे अमरप्रीत सिंग. अमरप्रीत सिंग एअरफोर्सचा, आर्मीचं उपेंद्र द्विवेदी. आणि नौदलाचे प्रमुख कोण आहे? दिनेश के त्रिपाठी. आणि आपलं सीडीएस कोण आहे सध्या? अनिल चव्हाण. सीडीएस कोण आहे? अनिल चव्हाण. सीडीएस. बघा, खालीलपैकी कोणती संख्या 6 ने भागली जाते? तर बघा, भागून बघा. 2 12 किती उरतात? 24. 6 24. याला भाग जातो का? नाही. 150 करून बघा. 6 ने भाग. 6 2 12 किती उरतात? 3. 6 5 30 जातो. तर कशाला भाग जातो? 150 ला 6 ने पूर्ण भाग जातो. पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंगी ओळखा. तर पत्रकारचं काय होते? पत्रकारीण होते का? नाही. पत्रकारिणी होते का? नाही. पत्रलेखिका? नाही. तर काय होते? पत्रकारचं पत्रकर्ती. पत्रकारचं स्त्रीलिंगी रूप काय? पत्रकर्ती. एक क्वेश्चन आहे, सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. तर सौंदर्य काय आहे? क्रियाविशेषण अव्यय आहे का? नाही.
शब्दयोगी अव्यय आहे का? नाही. सर्वनाम आहे का? नाही. तर सौंदर्य काय? गुण विशेषण आहे. गुण आहे. गुण विशेषण सौंदर्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या विटॅमिनची आवश्यकता असते? तर बघा विद्यार्थ्यांनो, हाडाच्या वाढीसाठी कशाची गरज असते? कॅल्शियमची. आणि कॅल्शियम शरीरात शोषून घेण्यासाठी विटॅमिन डी ची गरज असते. विटॅमिन डी. हाडाच्या निकोप वाढीसाठी विटॅमिन डी ची गरज असते. का असते? कारण की हाडाच्या वाढीसाठी कॅल्शियमची गरज असते आणि कॅल्शियम शोषून घेण्यासाठी विटॅमिन डी ची गरज भासल्या जाते. आणि विटॅमिन डी कुठे मिळते? तर सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये विटॅमिन डी मिळत असते. विटॅमिन ए चे रासायनिक नाव काय? रेटिनॉल. काय? रेटिनॉल. विटॅमिन सी म्हणजे ऍस्कॉर्बिक ऍसिड. आणि विटॅमिन सी च्या कमतरतेमुळे काय होतो? स्कर्वी नावाचा रोग होतो. हा विटॅमिन सी आहे. हा कोणता आहे? विटॅमिन बी. ठीक आहे. चवदार तळे सत्याग्रह कोठे झाला? तर बघा, महाडचा चवदार तळे. महाडचे चवदार तळे. ठीक आहे. आणि एक प्रश्न होता, विजेच्या दिव्यामध्ये कोणती तार असते? तर विजेच्या दिव्यामध्ये कोणती तार असते? टंगस्टन. विजेच्या दिव्यामध्ये कोणती तार असते मित्रांनो? टंगस्टन. ठीक आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते? तर बघा विद्यार्थ्यांना, याचा आन्सर आहे लहान मेंदूकडून. शरीराचे तोल सांभाळण्याचे काम लहान मेंदूकडून केले जाते. आणि याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? सेरेब्रम सेरिबेलम. सेरेब्रम सेरिबेलम याला म्हणतात सेरिबेलम. आणि मोठ्या मेंदूला काय म्हणतात? सेरेब्रम. लक्षात ठेवा, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम लहान मेंदूकडून केले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो? तर बघा, तर तो होतो मेन म्हणजे पचन संस्थेवर. मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने पचन संस्थेवर घातक परिणाम होतो. बघा विद्यार्थ्यांनो, आजचे प्रश्न येथेच संपले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघतात.